अखेर सरकारकडून कर्मचाऱ्यांना अक्षय तृतीयेचं मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात भरघोस वाढ. पाहूया याबाबत सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात 2% वाढ. DA 58% वरून आता 60% पर्यंत वाढला. 1 कोटीहून अधिक कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना फायदा. सध्या देशात 5 दशलक्ष केंद्र सरकारी कर्मचारी आणि 6.5 दशलक्ष निवृत्तीवेतनधारक आहेत. या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं अक्षय तृतीयेचं गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट महागाई भत्त्याचं. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2%ची वाढ केली आहे. सूत्रानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता 2%नी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासह मंत्रिमंडळानं अजून काही मोठे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2028 पर्यंत वाढवली असून त्यासाठी 3000 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केली आहे. दरम्यान DA वाढवण्याच्या निर्णयामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा DA 58%वरून 60%पर्यंत वाढेल. याचा फायदा 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना होईल. निवृत्तीवेतनधारकांना महागाई सवलत DR मिळते. केंद्र सरकारी कर्मचारी बऱ्याच काळांपासून महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत होते. जानेवारीमध्ये लागू होणारा हा भत्ता मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच अपेक्षित होता. सरकार सहसा जानेवारीतील दरवाढ मार्चमध्ये जाहीर करते. मात्र यावर्षीची दरवाढ एप्रिल महिना अर्धा उलटल्यानंतरच झाली आहे. तर 8व्या वेतन आयोगातील ह्या मागण्या. प्रस्तावित 8व्या वेतन आयोगांतर्गत वेतन रचनेत मोठ्या बदलांची मागणी कर्मचारी संघटना करत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वेतन गणनेसाठी कुटुंब या व्याख्येचा विस्तार करून त्यात अवलंबून असलेल्या पालकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यासह वेतनातील तफावतीवर मर्यादा घालणे आणि अधिक वेतनवाढ व महागाई भत्ता देण्याचेही सुचवले आहे.